अर्पिता काय करते? बस इथं. अभ्यास चालू आहे. कधी आहे परीक्षा? काय पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात. मी काय सांगते ऐक, ठेवते. हे बघ, बाबांनी एकदम छान स्थळ आणले तुला. मुलगा मला तर आवडलेला आहे. घरदार त्यांचं सगळं चांगलं आहे. तू खूप चांगली राहशील तिथं. आता अभ्यासाचं राहू दे आता. नाही, मला नाही करायचं लग्न आता. मला शिकायचं आहे पुढं. अगं ऐक की, एवढी मोठी पार्टी आहे, श्रीमंत घराने, काय करायचंय तुला शिकून? असू दे, पण मला आत्ता नाही करायचंय लग्न. मला अजून खूप शिकायचं आहे. शिकून काय करणार आहे बरं? ते काही तुला कामाला पाठवणार आहे का? त्यांच्याच घरी मरणाचे नोकर चाकर कामाला आहेत. ते कशाला तुला कामाला पाठवतील? मी लग्न झाल्यावर पण शिकणार आहे. माझं स्वप्न आहे, मला अधिकारी व्हायचं आहे, मी होणार आहे. मग ऐक ना, तुझं ना लग्न झालं ना शिकवतील की ते. तू ते ठेव बरं. तुझं ना माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही अजिबात. काय चाललंय? अरे मी तुला सांगत होते की पोरगं चांगले, घरदार चांगले, नोकरदार आहेत घरी, एवढे बाग आहेत, शेतीदार आहेत. कशाला शिकते आता? बाद झालं शिक्षण तुझं. एवढं सगळं चांगलं असतं तू नाही म्हणते काय? मला नाही करायचं आता लग्न. अरे नाही करायचं. तुला कळतं का, बाबांनी त्यांना शब्द दिलाय की आम्हाला सगळं पसंत आहे, तुला पसंत आहे. उद्या त्यांनी समजा नाही म्हणून सांगितलं तर आपण कोणत्या ज्ञानात तोंड दाखवायचं? आणि ती श्रीमंत आहे, खानदानी श्रीमंत आहे, पैसा पाणी आहे सगळं. पोरगं मला माहिती आहे ना श्रीमंत, पण पोरगं काय काम करतंय का? आई त्याचं तर ग्रॅज्युएशन झालं म्हणलं ते कामाला लागणारच आहे. काही पण रोज येता जाता दिसतंय. तू का मारत फिरत असतोय नुसतं. अरे पण त्याला गरज आहे का? एवढी इस्टेट आहे ना, परत 7 पिढी बसून काय एवढी इस्टेट आहे, काय करायचंय त्याला कामाचं? आता हिंडताय म्हणजे आता गावात काय काम असलं जावंच लागतं. तुला दिसतं हिंडताय, आता मी नाही जात का गावात? जातच असते यार. परत दारू वगैरे पित असं आपल्याला काय माहिती? अरे हो, काय चाललं तुम्ही लेकराला का नाही केले ते पुढं? काय म्हणते ऐका तुमची लाडकी. शाळा काय म्हणती? चाललंय पेपर आहे पुढच्या आठवड्यात, आणि या दोघांचं लग्नाचं मागं लागलेत माझ्या. तुला शिकायचं, मोठं व्हायचं, आपल्याकडे आहे का परिस्थिती एवढे पैसे खर्च करायचे? तुम्ही पण तेच झाले का? तुझा नवरा तुला शिकवण पाहिजे तेवढं, मग काय अडचण? त्या स्वतःच काही करत नाही मला शिकवल. आणि जरी त्यांनी शिकवलं आणि शिकून मग पुढे मला नोकरी वगैरे लागली आणि कोणी विचारलं तुझा नवरा काय करू, काय सांगू? पण मला विचारलं मी काय सांगू? माझा नवरा टवाळक्या मारत फिरतोय रस्त्याने. त्याच्या घरी किती आहे, काय गरज आहे त्याला नोकरी करायची? आणि तुला तरी काय गरज आहे? मी तेच सांगते तिला कधीपासून. 7 पिढ्या बसून खाल्लं तरी एवढं संपायचं नाही. प्रॉपर्टी आहे त्यांची. येडी पोरगी, चांगलं माणसं आहेत, चांगला नवरा आहे. शिकावलं हिलाच नोकरी लावतो. तुला काय गरज आहे? आणि लोकांची तर नोकरी करण्यापेक्षा तर मालकीन बनून राहा ना. चल तुझी आता परीक्षा आली असतील ना पुढच्या एवढी परीक्षा दे. तुझी परीक्षा झाल्यावर मग लग्न करू, काय अडचण? चल जा. तू गेलता का रानात? नाही जायचं आता, निघा तू रानात. जेवण नाश्ता केलास का तू? ते नाश्ता करून मी रानातून येतो मागायचं. जा मग लवकर ये. ते भरणं केलंस का? पेपर द्यायचे, पहिला नंबर आला पाहिजे. सर्दी खोकला झालाय 2 दिवस झाले. गोळ्या राहू दे, आज जाऊ नको कॉलेजला, आराम कर. जाणार आहे मी. नाही खात पिझ्झा बरोबर. असं का? तुम्ही लाड केलाय तिथं, तुम्ही देता पैसे म्हणून. आपण नाही लाड करायचं. मग हे असं आजारी पडते बरी आहे का? श्रीमंताच्या लेकरांना काय नको नको ते भेटते. आपल्यासाठी काय देतो आपण तरी तिला? शाळा दिली अडचण मरणाची नाही तर खरंच तिला तुला अधिकारी झाला असतं ना. आणि हे बघा, ती माझं काय ऐकणार नाही. ती तुमची लाडाची, तिला तुम्ही समजून सांगा. तेच म्हणते मी, तुम्ही समजून सांगा त्यांना की नको येड्यासारखे करू. शिक्षण ते करतील म्हणलं मी. हा मी जातो रानात, भाकरी घेऊन ये माझ्या. हा न्यारी केली का तुम्ही? हा अहो खाऊन जा की केलंय तर. बरं मी येते घेऊन मागून. हा हा. अर्पिता, अर्पिता, अगं काय झालं? काय नाही. उदास उदास काय तू एवढी? काय नाही, जाऊ दे, माझं नशीबच. अगं काय झालं सांग ना. पण मी मित्र आहे ना तुझा. हा काय नाही, घरच्यांनी मुलगा बघितला आणि लग्नच कर म्हणतात. पण माझं शिकायचं आहे, मला अजून माझं स्वप्न आहे अधिकारी होण्याचं, पण ते ऐकतच नाही आहेत. अगं पण तुझ्या घरची पण परिस्थिती नाही आहे ना चांगली, आणि लग्न झाल्यावर तुझा नवरा शिकवल की तुला? तो स्वतःच काही करत नाही, तो काय मला शिकवणार आहे? कोणी मुलगा कुठला आहे? तो अनिकेत, मोठ्या बापाची औलाद. अनिकेत?
तो सर्वोदयांचा अनिकेत? सर्वोदयांचाच. अरे काय, आणि तू कसं काय होकार दिला लग्नाला? मला नाही करायचं पण लग्न, पण हे घरचे मागं लागलेत ना, श्रीमंत आहे ना असं तसं, पोरगा चांगला आहे. कशाचा चांगला पोरगा? अगं टुक्कार पोरगा आहे ते, दारू पितंय, गुटखा खातंय, मावा खातंय, पोरींच्या रस्त्याने छेड बी काढतंय. त्याच्याशी लग्न लावायला तुझ्या घरचे? हे मला एवढं माहित नव्हतं, पण जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगितलं घरच्यांना का तो असंच कुत्र्या मारत फिरतो रस्त्याने, तू काय करतो, पण ते ऐकतात पुढं. सुधरण लग्न झाल्यावर, सुधरण लग्न झाल्यावर. हे बघ, मी तुझा चांगला मित्र आहे, तुझ्या भावाचा पण मित्र आहे, तुला चांगला सल्ला देतोय, त्या मुलाशी लग्न करू नकोस. मला पण नाही करायचं, पण आता तूच सांग मी काय करू, तू तरी काहीतरी मदत कर. आता मी काय मदत करणार तुला? मी जर तुझ्या घरच्यांना बोलायला गेलो, तुझ्या भावाला बोलायला गेलो, तो म्हणाला आपलंच प्रेम प्रकरण आहे, आपल्यालाच एकमेकांशी लग्न करायचं म्हणून आपण हे करतोय. मग करशील का लग्न माझ्याशी? अगं काय वेळ लागलाय का तुला? भेटेल दुसरा चांगला मुलगा तुला. तू एवढी शिकलेली आहेस, अजून शिकतीयेस, माझ्याशी कुठं लग्न करतेस वेडे? त्या बाईला शिकारण्यापेक्षा तर हे बरे वाटते मला आता सध्या. हे बघ, तू तुझ्या घरच्यांशी बोल आणि ते लग्न मोड, आणि दुसरा मुलगा बघ चांगला, कमी बघून देऊ, माझ्यापेक्षा चांगला बघून देतो. झालंय सांगून पण नाही ऐकत येते, जाऊ दे. अगं होय, मला काय म्हणायचंय? काय? ताई तर काही म्हणतात. अरे तिचं काय आहे, तिला वाटतं मी शिकावं, मग येऊ कवर शिकन. अहो शिकायचं नाही, त्या पोराबद्दल बी काही सांगत होत्या, म्हणलं ती पोरग चांगलंच नाही, त्याला वाईटच सवयी, पुरीत छेडतंय, असंच करतोय तसंच करतोय, लय सांगत होत त्याच्याबद्दल. अरे तिला तसंच वाटतंय, आता दररोज आता गावात आहे ती हिंडतंय, दिसतंय समोर, हिला वाटतं ती हिंडत आहे, टोकारून हिंडतंय. मी सांगतो तिला समजून. तसं मग काय असलं तर बघा, नाही तर ताई जर गेल्या ना तर लय अवघड व्हायचं. ग बस, काही नको बोलू, बाबांनी शब्द दिलेला आहे त्यांना. पण ताईंचे चरित्र मला नाही वाटत चांगलेत म्हणून. काय कुठे गेली ते? असते घरातच बसले असते. अर्पिता बाहेर ये रे. काय करते? पेपर वाचत बसलो रे. ओढली येते खुर्ची. कधी आली कॉलेजवरून? सकाळीच. हा, काय झालं? बाबा परत काय, मम्मी म्हणली काय? काय नाही, पण मला नाही करायचं लग्न आता. का पण काय? मला त्या मुलाशी लग्न करायचं नाही. अरे पण झालंय काय? तो नुसतं टवाळ काय मारत फिरत असतो. परत माझ्या मित्रांनी पण मला सांगितलं तो दारू पितो, हे करतो. अरे कोणी काय सांगत, त्यांच्यावर विश्वास ठेवती का? मला लग्न नाही करायचं. खाली बस तू. आणि बाबांनी शब्द दिला तेव्हाच काय करायचं? ते मला माहित नाही, पण मी लग्न करणार नाही. तुम्ही जर जबरदस्ती केली तर मी जाऊन जीव देईन. जीव देईन ना मग. बाबांनी काय बरं वाईट केलं, मग कोण बघन ती? मला नाही माहिती, मी जाऊन जीव दिल नाही. आता अख्ख्या गावात चर्चा झाली की लग्न जमलेलं आहे, ती बघून गेल्यात पाहुणे, सगळं फिक्स झालंय. आणि उद्या ऐन वेळेस तू असं केलं, बाबांनी कोणा काय सांगायचं गावात? त्यांना लोक नाव ठेवी द्या. अरे असं वागून काय होईशील? बाबांचं तोंड काळ करायची काय तुला? आणि मी तर काय बोललं तर त्यांना लय झोंबत, त्यामुळे मी बोलायचं सोडून दिलंय. मी काही बोला, पण मी लग्न करणार नाही. अरे आपल्या गावात त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहे का कोण? तुला आहे का कसल्या गोष्टीची कमी का तिथं? काय काय म्हणून नाही? गावात सगळ्या श्रीमंत का बाबा आतापर्यंत म्हणजे पोराला कुणी पोरगी देत नाही? तुम्ही पैसा बघून लागले द्यायला. पैसा बघून नाही, त्यांची मान मर्यादा गावात बघ, त्यांना किती मान आहे. चाटायची ती मान. मग बाबांचं नाव खाली ही करायची तुला? मी सांगितले मला जबरदस्ती करू नका, मी जीव देईल. मला माहित नाही. अरे तुला सांगितलेलं कळणच का नाही? अहो बघा की कशा बोलतात त्या. का माझं डोकंच बंद पडलंय. आणि जर काही झालं तर चुकून हुकून यांच्याकडून, मग काय करायचं? सगळ्या गावात नाक कापायचं है ना? आता अख्ख्या गावात झाली चर्चा. हिला कळणच का नाही काय माहित? तुमची बहीण नाही तर आघावच आहे. तुला आहे ना तर बाबा होते, बाबांना सांगतो मग. जाऊ द्या, मी बी जाते, कुठं ह्यांच्या नादी लागत बसली. करतोय म्हणून काय करायची ती? थांब 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 थांब. काय बाणगड काय नेमकी? काय म्हणतो लगेच भेटलाय, कुठं चाललाय काय नाही दिसा नाही काय काना उडत आलं म्हणून म्हणलं तुला जरा. काय आलं उडत? बाणगड काय मग? हा, गावात चर्चाच लय काय बी होत्यात. काय भानगड म्हणजे काय? नाना शेतीला जमलं तुझं?
आणि मग विषय केला का जमणार नाही. अरे पण मग तू इतकं हे करतोय टुकारपणा आहे तुझं कसं आहे. आम्ही एवढं शिकून बसवरून काय उपयोग झाला नाही. काय उपयोगाचं आहे. तुला सांगू का हे शिकली ना तेवढे हुकले तर त्यामुळे त्यांची लग्न बिग्न काही जमत नाही. आपलं त्याची यायला टेन्शन नाही काय नाही पण जमलं का नाही त्याला मला वाटतं मग मला बी तुझ्यावरच करावं काय आता एकंदरीत हे पण विचार पडायला लागला यार मध्ये आधी. आता तुझं काय व्हायचंय वय गेलं निघून या शिक्षणाने त्याने वय गेलं निघून आता हे लग्न जमतंय तेव्हा तुझं यायला निघत दाढी आली म्हणून झाले गाडी निघत. हा काय झालं गाडी गिडीन ती काय लागली पर माझी काय घाल पुरी सुद्धा कोणते नाही मला पिकली का राहिली तुझी दाढी तेच म्हणतोय ना मग. हा? नेमकं काय काय तू असं काय काय म्हणते तुझ्या म्हातारीने काय केलं का तू काय केलं तर पैसा असल्यावर काय बी होतं का हा? पैसा असल्यावर काय बी होतं तुम्हाला कळत नाही पैसा कमवायचा. पैसा कमवा जरा पैसा. पैसे तो कुठं तुझ्या बापाने कमी होलाय तो थोडा माझ्या बापाचा माझा काय काय माझ्या बापाला काय दुसरा पोर काय मीच आहे ना. माझ्या बापाचा पैसा म्हणजे माझाच आहे ना. तुम्ही कुठे शिक्षणाला आणि त्याला लय महत्व देत बसलात त्यामुळे तुमच्या ही पाळी आली आहे. खरंला हे गोडचूक झाली का आहे का नाही. अरे चूक नाही मूर्खपणा झालाय चांगला तुमच्या हातून. मूर्खपणा झालाय. काय तुझं पाखरू आलं ए पाखरू म्हणतो बायको ए इकडे तुझं काय आईला तुझं काय होणार आहे नवऱ्याला तुझं काय म्हणती वय तोंड बघा अर्षद. मी काय तुझ्याशी लग्न बिग्न करणार नाही. आम्ही तुला लग्न बिग्न करणार नाही. अरे काय इडी बिडी झाली काय तर लग्न जमलं लग्न करणार नाही म्हणजे लग्न किती जमलेलं असं पण मी तुझ्याशी लग्न करणार नाही. एवढे वाईट दिवस मी माझ्यावर आणणारच नाही तुझ्याशी लग्न करून. नाही ना एकच दिवसात लग्न करून धावलं तिथून पुढे तुला पण तुला तुझी जी गुरमी आहे ना एका मिनिटात उतरीन मी. हो ना हा मग तू असशील मोठ्या बापाचा. असशील मोठ्या बापाचं म्हणजे हायचं. अरे भिकार तुमच्याकडे काय आहे माझ्यासारखा पोरगा तुला करतोय गुरमाई तिकडं कळलं का. इथं नाही बोलायचं. इथं नाही बोलायचं म्हणजे तुझी काय इज्जत आहे ना गावात ती माहिती. अरे तुझ्यासारख्या पुरीला मी ऍक्सेप्ट करतोय ती तुझं नशीब समज. माझ्या घरच्यांचं पण एक तुमचं खायचं वाद आहे. म्हणून माझ्या घरच्यांची एक अक्कल. ए जा तू तुला धावतो मी काय चीज आहे. तुला धावतो मी काय चीज आहे. दाखव चल चल निघ. तुला बी धावतो मी काय चीज आहे. नाही एकच दिवसात लग्न केलं ना. अरे पोरगी तर तुला तर अरे ती पोरगी तर तुला गुरखीत पण नाही असं फेकून दिल्यानेच करती लांब बाजूला. त्याला धावतो ना मी पण काय चीज आहे. माझ्या बापाचा बी काय वाटतंय. पण ती म्हणीनं सुद्धा मला तुझ्याबरोबर लग्न करायचं या. कोण ती पोरगी तिचा बाप करीन. त्या बापाने परवानगी दिली लग्नाला म्हणजे काय येडा काय तू. बाप कसा काय मला काय कळ पोरगी म्हण की मग बाप काय म्हणतो मग पोरगी करी लग्न मग बापाने परवानगी दिली बापाने पसंत केलंय मला तिथं तुला कोल्हेवणी करते फार कस काय कुली ती बघ ना. आता कोल्हेवणी कोलती तुझ्या गरज नाही म्हणती लग्नाची म्हणल्यावर तुझी गरज नाही. हा. धावतो तिला मी काय चीज आहे. पर लायकीन बिकी काढून गेली का फार म्हणती म्हणल्या तू नेमका माझा मित्र आहे का काय माझी नेमकी माराय आलाय का माझी ही करायला आलाय. तुझा जमाना म्हणून तू माझ्यावर लागला का पाणी वाटताय. चांगलं ती सांगितलं बापाला लावून इथं कार्यक्रम लावा लागन जरा मला तुझ्या नादाला लागून राहायचो तसाच. ही जी गुरमी काढतो मी पण आता कळलं ती बी मला बी आता तू सांगूच नको. सांगितलं भावाला सांगितलं पण यांचं एकच का त्याच पोराशी लग्न. जगायचंच नाही मला आता. अर्पिता इकडं काय करायलीस. दिसत नाही काय करायला चालले. काय मला नाही जगायचंय. मूर्ख आहेस काय का तू. हा नाही जगायचंय काय इतकुतकुच्या कारणामुळे तुला काय जीव द्यायचंय काय आता. मग काय करू ते ऐकतच नाहीयेत. मग समजून सांगितलं त्यांना एक तर तो पण मला धमकी देऊन गेलाय. अगं नीट समजून सांग ना तुझ्या घरच्यांना. नाही ऐकत तर काय करू. त्याने रस्त्यावर मला धमकी दिलेली आहे आजच्या आज लग्न करीन म्हणून. आणि त्याच्यासोबत लग्न करून आयुष्याचं वाटोळ करण्यापेक्षा मी मेलेलीच बरी. मूर्ख आहेस का ग तू. हा आपण काहीतरी पर्याय काढू नये याच्यावरती. काय काढायचा पर्याय तुला सांगितलं होता. हे बघ अर्पिता तो पर्याय काय योग्य नाहीये. तुला भेटेल चांगलं स्थळ असून एका दिवसात कुठून शोधू मी. आता काय करायचंय काय मग. तू करणार आहेस का माझ्याशी लग्न ते सांग नाही तर माझं मला जाऊ दे. हे बघ जीव देऊन ना प्रश्न सुटत नसतात. ठीक आहे करतो मी लग्न तुझ्याशी. केवळ तू आयुष्यात जिवंत राहावी म्हणून. कारण तू मैत्रीणच माझी. मी काय तुला असं मरू देणार नाही. मग
मी पण तेच सांगते, त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा तू कर ना माझ्याशी लग्न. एक तर तू पण मला ओळखतोयस, मी पण तुला चांगली मी ओळखते. तयार आहे तुझ्याशी लग्न करायला अर्पिता, पण उद्या चालून निस्तारायचं काय? तेच ती माणसं आपल्याला जगू देणार आहेत? अगं ती लय मोठी माणसं आहेत, गळ्याला सुरा लावतील आपल्या. आणि घरच्यांचं काय? घरचे ऐकणार आहेत आपल्या? काय करू मी? एक पर्याय आहे बघ, पळून जावं लागेल आपल्याला. तू एक काम कर, तुझे सगळे कागदपत्र, तुझे कपडे सगळे तू तयार ठेव. मी पण माझे डॉक्युमेंट्स घेऊन येतो, जाऊ निघून इथून कायमच. खरंच जाऊ? नंतर बघू, जेव्हा वाटेल तेव्हा येऊ. पण आजच, आत्ताच जावं लागेल. हो, रडू नकोस. कारण की संध्याकाळपर्यंत तो येईल घरापाशी. अर्ध्या तासात तू आहे ना स्टँड पाशी आहे, फक्त अर्ध्या तासात. सगळे कागदपत्र घेऊन या, एक पण कागदपत्र विसरू नकोस, कारण ते कागदपत्र महत्वाचे आहेत आपल्याला, कारण तुला शिकायचंय पुढं. तू पण तुझी कागदपत्र दिली, कारण की मला माहितीये तुझ्याकडे आता सध्या जॉब वगैरे नाहीये, पण तू परीक्षा दिलेली, होशील पास. आणि मला विश्वास आहे तुला आज ना उद्या भेटेल जॉब. होईल. चल, रडू नको बस. असं करेन असं वाटलं नव्हतं मला. काही कमी केली हो आपण तिला? हां, तिचे सगळे हट्ट पूर्ण केले. आत्तापर्यंत तिला शिकवलंय, नको नको म्हणत असताना शिकवलंय. मी म्हणतो ती पोरग काय टुकार होतं, नालायक होतं. आपण दुसरं स्थळ पाहिलं असतं ना, हा पर्याय का त्याला पळून जाणं? पण तिने सांगायचं ना. ज्याच्या बरोबर गेली आता त्याला नोकरी नाही, घरी शेती नाही, वाडी नाही. नाही, तो चालतो तिला. बापाने बघितलं ना, पोरींना चालत नाही. भले ती किती चांगले असू देत, पण स्वतः पाहिलेला टुकार असू द्या, कामधंदा न करणारा असू द्या, न शिकलेला असू द्या, ते चालतात. तोंड राखवायला बघ, जागा नाही राहिली. काय करावं? पोरगण पुरी ती सुनतो एवढी चिडलेत, एवढा जाळ काढतील. तुम्हाला सांगितलं होतं तिचा जास्त लाड करू नका, पण तुम्ही ऐकता का कुणाचं? अरे कुलते काय पुरीच्या बापाला वाटतं का रे? शिकावं, मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. एक तर आपली मुलकाची अडचण, पैसा नाही, पाणी नाही. या समाजामध्ये किती थू झाली माहिती आहे तुम्हाला? मला बाहेर लाज वाटते माहिती आहे का, घराच्या बाहेर यायची, रानात जायची. नको नको झालं बघ. झालं असं तुमच्या मनासारखं आता. अरे काय आता मी सांगितलं का त्या पुरीला पळून जा म्हणून? अहो तुम्ही सांगितलं ना, मी तुम्हाला लय वेळा सांगायचं तिला, तुम्ही समजून सांगा. तुम्हाला नाही नाही जाती कॉलेजला, द्या तिला पैसे, द्या इकडं, कुठं जाते विचारतात का तुम्ही कधी? आणि तुम्हाला म्हणलं की तुम्ही म्हणायचं नाही नाही, लगेच तू संशय घेत तिच्यावर, गेली ना आता निघून. अरे आता तुम्हाला वाईट वाटतं, आम्हाला मी जन्म दिलाय, तिच्या हिच्या उदरातून तिला वाईट नसेल वाटत का? मस्त जीवाला खातोय, आता काय करणार? झालेल्या गोष्टीला काय करू शकतो? पण तुम्हाला सांगत होतो त्यावेळेस तुम्ही तिला दापायला पाहिजे होता ना. आता गावात आहे का तोंड दाखवाय जागा? बास झालं तुमचं. काय आई, तू तर कायम तिला पाठीशी घालती. आता काय करणार आहे? जीव घेणार आहेस आमचा? आम्हाला वाटत होतं आमची पोरगी पळून जावी म्हणून. मी मरतो, मीच फाशी घेऊन मरतो. अरे एवढं करून नाही, आता परत तीच करायचं. आहे का गावात तोंड दाखवाय? कोणी गेलं की लगेच बघायचं, तोंडाकडे गेलं काही म्हणे त्यात, गेली बहीण पळून यायची. अरे बास कर ना. पाहिजे होतं. आता तू पण बोलायला लागले का? अगं आम्हाला काय आमच्या मनाची परिस्थिती झाली तुम्हाला काय सांगू? मी त्यावेळेस सांगत होतो, त्यावेळेस तुम्ही ऐकलं असतं ना, तर आज ही वेळ आली नसती. आता काय हाणायचं मारायचं वय होतं का ते लेकराचं, तेव्हा तिला हान मार. आता तुम्हाला हानमार करायला कोण सांगत होतं? तुम्हाला सांगितलं होतं चांगलं स्थळ बघा आणि द्या लग्न करून. तुमचं तसं नाही, शिकू दे माझ्या पुरीला, शिकू दे माझ्या पुरीला. शिकून शिकून पोरगी चुना लावून गेली तरी कळलं नाही आपल्याला. बाबा तुम्ही पाठीशी घातलं तिला, आणि आई ते ना कायम तिच्या मागं होती. बरं झाली आमची चूक, आता लोक तर बोलतात, तुम्ही पण बोलणार आहे का? शांत बस आता. राम राम. काय राम राम घालता का म्हणला? खबर का म्हणलं नाराज मध्ये बसले? काय आता सगळं समजलं असेल तुम्हाला, आता कशाला खपल्या करतात आमच्या? हो काहीतरी वाटाय पाहिजे होतं राव. काय करू शकतो आता? खाल्लं पुरी तर तुम्ही भिकारचोट होते, आमच्या नादी लागण्याची तुमचं लायकी सुद्धा नव्हती, तरी सुद्धा आम्ही तुम्हाला सांभाळून घेतलं होतं आणि ही कृती केल्या. अहो सांभाळताना येत म्हणलं तुम्ही जमवायचं कशाला? कोण सांगतं लेकराला असं कर म्हणून? कोणता आई बाप सांगतो का? पण आता काय झालं, तिला कुठून तरी सांगितलं पोरग पितंय खातंय,
तेच म्हणून डोक्यात घेतलं आणि पोरी पोराला सुपारीचं व्यसन नाही पितय खातय. ती 2-3 वेळा म्हणली होती आम्हाला तसंच. आमची चूक झाली. कोणीतरी पाहिलं असेल त्यावेळेस बोलत असेल ना ती का तुमचं पोरगं लय धुतलेलं तांदळाचे काय. माझी लायकी काढत होती त्या दिवशी रोडवर, म्हणली मला नाही लग्न करायचं तुझ्या बरोबर. पण हे बापाचा शब्द पाळला ना मी. नाही तर मी सुद्धा नाहीच म्हणत होतो ना त्या पोरीला, मग आपल्याला नकोच म्हणत होतो ना. तुमच्यामुळे मी लग्न करीत होतो, नाही ते पुरीचं तोंड होतं का लग्न करायसारखं. आमची चूक आम्ही मस्त समजून सांगितलं त्याला, पण चुकलं माफ करा. अहो, तुमची झाली चुकी, पण मला इथं गावात तोंड काढून देते का आता. तुमची पोरगी नाही गेली पळून, तुमचं पोरग आहे जाग्यावर अजून. तुमचं झालं बोलणं आता घरा पुरतं, पण गावात विचारते ना लग्न जमलं काय झालं सांगू तुमचे सगळे तिथं. आमचं कायला काय सांगतात. सांगा मेली म्हणून ती पोरगी, म्हणून नाही झालं लग्न. आया असं काय बोलतो तुम्ही. मग काय बोलू काय सांगू. सारखीच आहे आपल्याला आता काय. आणि तिला आहे ना आता इथून पुढे आपलं घर बंद, आणि ती आपल्याला मेले अखेर आता. आणि तुम्हाला तिला घरात घ्यायची असेल ना तर तुम्ही ह्या घरातून बाहेर जायचं. मग नाही घेणार. बरोबर बोलतोय पोऱ्या. लाड कमी करा. लाड करू करू तर तुम्ही खेळ केला नाही हो. आणि अजून तुम्हाला पोरगी लागत असली तिला घरी घेऊन या, मी माझ्या पद्धतीने काय करतो मग जीवास मी करतो. मग आता काय अरे का तू जखमीवर मीठ चोळायला लागलास. अरे बाहेरचे तर चोळते, तू तरी शांत बस ना. थांबून उपयोगच नाही. त्यांची तोंड बघण्याचा अर्थच नाही. या भिकार चोटांच्या नादी लागला तर जमिनीला पुरीवर लग्न. चला कुठे ह्यांच्या बरोबर नादी लागतात. आता झालं गेलं, जाऊ दे सोडून दे. आता गेलं ना ती, पण तिच्यासाठी आपल्या घराचे दरवाजे तिला आतापासून बंद. येऊन घेणार तिला. नाही आणि तिचं नाव नाही घ्यायचं इथून पुढे ना, तिच्या घरात नाव सकंड घ्यायचं. कळलं काय. जाऊ दे आता, झालं गेलंय. कशाला त्यांना बोलतात. त्यांना बोलून काय उपयोग होणार आहे का. तिने एक वेळेस सांगून केलं असतं ना तर काय वाटलं नसतं. काय घ्यायचं सगळं पोरी काय चुकी करून बसली. राख्या घेतल्यात खरं, पण बांधायला तरी कशी जाऊ. सगळ्या जणी मैत्रिणी गेल्यात त्यांच्या भावांना राख्या बांधायला, पण मला भाऊ असून सुद्धा मी जाऊ शकत नाही. हे का बाई फुटकन का अशी हिरमुसल्यासारखी बसली. हा काय झालं, काय झालं बाई. बघा ना बाबा, सगळ्या जणी त्यांच्या भावांना राख्या बांधायला गेल्यात, हा आणि मला भाऊ असून सुद्धा मला जायला जमत नाहीये. अरे कसं जाशील तू. 4-6 महिने लागणार नाही झाले आणि तू कशी काय राखी बांधायला जाशील. एक तर ते लोक इतके खवचट आहेत, इतके बेकार लोक आहेत ते. तू कशाला जाते मग. मला खूप आठवण येते त्याची. जायचंय त्याला राखी बाई बांधायला. आठवण येते, पण तुला काही दिवस तरी सहन करावं लागेल. इतक्या गरमागरमात जर तू जाशील तर काहीतरी वेगळंच होऊन बसन. लय बेकार लोक आहेत ते. तरी माझी खूप इच्छा आहे त्याला राखी बांधायला जायची. 1 वर्ष पण असं झालं नाही का मी त्याला राखी बांधली नाही. बाई आता एवढ्या वेळेत जाऊ नको तू. पुढच्या वेळेस रक्षाबंधनाला जरूर जा. आता जर गेली ना काहीतरी विचित्र घडन. हे बघ, तुझ्या म्हणते ते बरोबर आहे, तुला जाऊ वाटतंय, पण माझी खूप इच्छा आहे रे जायची. जाऊन ये. त्याच निमित्त त्यांचा राग पण शांत होईल. मला माझ्या बाबांची पण खूप आठवण येते. मला माहितीये, अरे मला बघितल्यानंतर कारण की त्यांचा खूप जीव आहे माझ्यावर. त्यांचा राग शांत होईल तू म्हणतो, पण राग अजून त्यांचा निवला नाही. तिथं गेलं तर काहीतरीच विचित्र होणार. हे बघा ऐका, जाऊ दे तिला. शेवटी तिला पण आठवण येतीच होती तिच्या भावाची, तिच्या वडिलांची. आठवण येणारच ना, शेवटी रक्ताचं नातं आहे. आठवण येणारच. बाई जायचंच म्हणतेस जा, पण बघ बरं का सांभाळून. तुला तिथं थांबावं लागेल तिच्याबरोबर. अहो मी कुठं जाऊ तिथे. मला बघितलं तर ते अजून चिडतील. नाही पण तुझंच काम आहे आता तिथं जायचं. तू फार फार तर जवळ जाऊ नको, थोडं तुटक थांब. ती जाईल ना, जाऊन येईल ती, काही अडचण नाही येणार. नाही नाही तुला गेलंच पाहिजे. एकटी काय करीन ती. बाबा राग हा वाईट असतो. रागात माणूस काय करीन याचा भरोसा नसतो. बरं ठीक आहे, जातो मी. बघा हाय तुमचं म्हणणं, या जाऊन बा. या तुम्हाला जाऊन यायचं, मी घेतो जीवन. हा बस
जाऊन आवरलं तुझं. ऐक जाऊन ये आणि जर काही म्हणलेस ना तर ये निघून. मी आहे इथंच. चल की तू पण. नाही नको. मला बघितलं ना की त्यांचा राग अजून वाढेल. ये जाऊन तू. मी इथंच आहे. हां थांब इथेच. हो या इथंच आहे. बाबा आलीस बा कशीस तू? मी बरी आहे. अगं काय चुकी करून ठेवलीस तू? मला खूप आठवण येत होती तुमची. अगं मला नाही येत का? मी जन्म दिलाय तुला. जाऊ तुझा नवरा नोकरीला लागले ना आता. सॉरी माझं चुकलं. पण तो मुलगा नव्हता चांगला म्हणून मी हे पाऊल उचललं. जाऊ तू खुश आहे ना? नको रडू मला आता. जाऊ दे. नाहीतरी आम्ही बी तुला तर कसं बचत दावणीला बांधायला निघालो होतो. झाली चूक तुझ्याकडून. फक्त आम्हाला सांगून लग्न करायचं तर पळून गेली. काय तुझा भाऊ बी ऐकण्याची स्थितीत नव्हतं बघ. लई तू गेल्यापासून आम्हाला बी एवढा त्रास देतोय ना. जाऊ दे माझं बाळ खुश आहे ना आता. दादा कुठे? मी राखी बांधायला आली त्याला. लई राग आहे त्याच्या डोक्यात. काय माहिती आता काय होईल ती. लेकरू आलं. आई कशी आहेस तू? लेकरू खुश आहे ना रे. तुझा नवरा नोकरीला लागला आता. अशी निघून गेलीस तू. आता पण काय पाणी पाणी करून गेली. सॉरी चुकलं माझं. पण तू आनंदात आहेस ना? तू खूप काळजी घेतो माहितीये माझी. दादा आलाय तुझा आता काय होईल ती. जाऊ दे भाऊ. राग काय म्हणत काय नको. बाबा अरे मग लेकरू आलंय ना आता काय. आले का? तुम्ही बोलून घेतलाय तिला? नाही रे बाळ नाही. आता लेकराला आई बापाची आठवण नाही येणार का? मग काय तुम्हाला हिला ठेवायचं का मला ठेवायचं इथं? अरे राख्या आली तुला बांधायला. काय राखे नको काय नको. आल्या पावली माघारी जा. असं बोलतोयस रे? का आम्हाला विचारून पळून गेलती काय मग? ऐक ना दादा नको ना रे. आपण मी कसं बचत दावणीला बांधायला निघालो होतो. ती पोरग बघितलं ना तू कसलं नालायक निघालं. पोरगा कसं का असेल पण सांगून जाणं काम होतं ना. इथं सांगितलं असतं इथं लग्न करून नसतं दिलं आपण. गावात होती का आम्हाला तोंड दाखवायचा का? आज तू इथे येऊन रडती. त्या दिवशी बाबांची काय वेळा परिस्थिती आली. अरे दादा मी तरी काय करू? त्यांनी मला रस्त्यात धमकी दिली होती. रात्रीच्या रात्री मी काय करून सांग. पण तू आम्हाला सांगायचं ना असं म्हणतोय ते. बाबांना सांगायचं तो. तुम्ही ऐकून घेत होता का माझं? मी एवढं सांगत होते तरी. पळून जायचा मार्ग होता का? हा बाळा हा मार्ग नक्कीच नव्हता पळून जायचं. तो आम्हाला कळवायचं होतं सांगायचं होतं. पळून गेल्यापासून अजून बाबा गावात नाही गेले का? तर लोक नावं ठेवी द्या. लहान लेकरू तिला तरी कळतं की एवढं. मला माहित नाही. हे आपल्या घरून तिला पहिले काढून द्या इथून. ऐक रे नको रे नको. ऐक ना आज रक्षाबंधन आहे बाळा. असं नको करू. मला राखी नको बहीण नको. मी तुम्हाला त्या दिवस म्हणलो होतो मला बहीण आहे ना माझी. मेल अखेर झाली. अरे एकच बहीण आहे रे तुला. राखी बांधून घे ना. नाही सांग ना ग त्याला. सांगा ना समजून. लेकरा तुझ्यासारखी तुझ्या बहिणीसारखी सांग समजून. तुम्हाला सांगितलंय तुम्हाला ती लागत असली तर जाऊन राहायच तिच्या इकडं. मला बहीण नको काय नको. जाऊ दे ना. झाल्या गेलेल्या गोष्टी विसरून जायच्या. झाल्या गेलेल्या म्हणजे तुला नाही तिचा पुळका असला ना तर बॅग भरायची निघायचं. इथं थांबायचं नाही. कळतंय का? दादा राखी तरी बांधून घे रे. मी परत माझं तोंड नाही दाखवणार तुला. राखी नाही काय नाही. निघ. अरे ऐक ना. अरे आज आली परत ह्याच्या पुढे आली ना तू इथून जिवंत नाही जाणार. कळलं का? अरे काय असं निघ तू पहिले. दादा एकदा निघ. अरे ऐकले काय नाही. मागो बस खाली. निघ. आणि ह्याच्या पुढे आहे ना घराचा दरवाजा विसरायचा आता. अरे सांग ना ग तू त्याला. तुम्हाला लागायची का ती? तू पण
आणि परत ती ना या दारात दिसली नाही पाहिजे. ह्या वेळेस तर तिच्या पायाने गेली, पुढल्या वेळेस मग माझ्या हातून काय होईल सांगता नाही. नको ना रे दादा असं वागू रे. आज रक्षाबंधनच्या दिवशी तर नको. मला बहीण गेली ती नको मला. तुम्हाला त्यावेळेस कळत नव्हतं का? आता रडून नका व्हायचं. तुम्हाला लय तिच्या वेळेस प्रेम ती असेल ना तर निघायच तुम्ही इथून. नाही तर तुम्हाला हे असं दाखवायचं असलं ना तर मी नाही राहत इथं. मग अरे ऐक ना, ऐक ए दाद्या. मला एक सांग, तुला एवढं पेरा कोण सांगतं रे? ए बापाचे पैसे तुझ्या बापाचे पितो का? काय एक मला एक तुझ्या डोक्यात येत. अरे ठीक आहे बा, तू तुझ्या बापाची पितो पण कमी पिणार का? कोण तू? ए मी पिन नाही का बाय करेन. ए पळ कुठे? अरे कसं काय सोड मला. अरे काय चाललंय काय? ए नसतं मार खा. हिच्यामुळे माझी ती माझी. नाही बाबा. अरे या पळ कुठे? अरे का तसं करतोय तू? हा रडू नका रडू नका रडू नका. काय झालं तू? काय झालं? मारायला आला होता मला. अरे अरे तुला मस्ती का रे? मी जिवंत असेल तर माझ्या बहिणीत छेड काढतो. हा कळत तुला? हा तुला मस्ती आली काय तुला? अरे ती पळकुटीला काय बहीण म्हणतो? तू पियतोय? अरे माझ्या ताई नाही का तुला नाही म्हणलं का? तू त्याच लायकीच आहे. बरं झालं असल्या पोरासंग लग्न नाही लावून दिलं. अरे आयुष्यात वाटून झालं आम्हाला वाटलं ती चुकली. काय झालं? काय झालं? काय नाही धरला तुमची पुरीच हात. कुणी? काय त्याला मी समजून सांगतोय पण ते काय आता ऐकायला तयार नाही. अरे माझ्या पुरीचा हात धरला. लाज वाटत नाही का? अरे बाळ, तुला मी सांगितलं होतं ना जाऊ नको तिथं म्हणून. कशाला गेली तू? आणि तुम्ही आले तर आले, माझ्या जीवाला धास्ती. तुमच्या मागून मला बी यावं लागलं. अरे नालायका, तुझ्या पेण्यामुळंच नाकारलं ना तिनं तुला. कशीच तुला बुद्धी सुचन का नाही चांगली अजून? तुझा बाप बघतोय तुला चांगलं स्थळ तरी माझ्या लेकराची मागा लागलास. पळकुटीला कळून तुला काय वाटलं? याचे हातपाय काढ. काय वाटलं रे? तिचा भाऊ जिवंत आहे अजून. तिचा भाऊ जिवंत आहे. बापाला बोला फोन करून. हातपाय काढीन तुझा. नादा नको लागू आमच्या. तुला वाटतं तुझा बाप लय मोठा आहे. लाज वाटते का तुला? हो त्याच बाप आलाय. बरं झालं तुम्ही आले. बघा काय करतो तुमचा पोरगा. पुरीचा हात धरून ओढतो का तुला? तुमच्या रक्षाबंधनाला आलेली पुरी बघा ना. दारू पिलाय बघा ह्यो. अरे तू ह्या अवस्थेत? अरे त्या लेकराची काय चुकी रे? तिने केलंय ती बरोबर केलंय. अरे त्यांच्या घरी ना जाऊन मी नाही ती बोललोय आणि तुझी लायकी अशी. ह्या अशा वागण्यामुळे तर पितोय तिने तू. तो निर्णय घेतलाय. अरे तुला लाज वाटायला पाहिजे. तू दारू चालू केली. अरे 4 स्थळ पाहिलेत मी. ती ह्या कारणात हिचं मोडलंय म्हणलं ती तरी टिकणार आहेत का? आणि हे का आता तुम्ही आले म्हणून वाचला हातपाय काढल्याशिवाय लावित नव्हते याला आज. अरे बाप काय करतोय तू काय करतोय? तुला अक्कल ठेव थोडी. व्यसन घाला असल्या पोराला. बापू माझ्याकडून चुकलंय. माफ करा मला. मी नाही ती बोललो तुम्हाला पण माझी आवलाद अशी निघत मला नव्हतं वाटलं. हे बघा ते आम्हाला काही सांगू नका. आम्ही पोलिसात गुन्हा दाखल करणार आहेत. आम्हाला काय माहिती नाही. काही करू नका. त्याला मी जबाबदार आहे. आणि आता तरी त्याला सुधरा. काय आता जाऊ दे. ज्याचा हात मोडन त्याच्या गळ्यात पडेल. आपले प्रयत्न आहे ते त्यांना जर कळतच नाही तर त्याला काय करणार आहे? त्याला मी चांगलं सांगत होतो, ऐकायला तयार नव्हता ते बी. जोडीदार कोण होतं? त्याला उलट धरून बाजूला काढत होतो. तो मला म्हणत तिच्या बापाकडे जायचे. मला बघून देच म्हणला डायरेक्ट. सुरता होता. मला फोन करतो ना एखादा. ऐकायला तयार नाही आणि आला डायरेक्ट पुरीचं तरी तो फोड धरायला लागला डायरेक्ट. तुझ्या बहिणी साडीच काय ओढितोय काय करतोस काय? आवडेल का तुला? आवडेल का तुम्हाला? नाही ना चुकलंयच ना. आणि हो ऐक त्याच्या पुढे का परत काय दिसलं? मी तिचा भाऊ खंबीर आहे तिच्या मागे आज उभा. तुझं ह्या वेळेस तरी वाचलं पुढलं हातपाय काढलं तुला जाऊन नाही देणार. त्याला वाटलं आपण घराच्या बाहेर काढलंय ना तिला मग तिचा कोण नाहीये म्हणून घ्या चान्स. चला त्यांच्या दारात आहे ना त्यांच्या आपल्या दारात उभा राहण्याची लायकी नाही. चल बांधून घे बाळ. चूक झाली माहित आहे. माफ कर मला वाटलं की तू चुकीचा निर्णय घेतलाय. बरोबर लग्न करून काय झालं तुझ्या आयुष्याचं? बघ ना तिचा नवरा आता नोकरीला लागलाय चांगलं आणि एवढं प्रेम करतात ही माणसं. मधून अजून मी फोन करतो त्यांच्याशी बोलतो. खरंच चूक झाली दाजी. दादा घे राखी बांधून आणि माफ कर तिला.
सुख माणसं कोणच होतं. ताई परत आहे ना बरं घरी चला आता रस्त्यात नको बोलायला. चला घरी चल ताई घरी गेल्यावर राखी जेवण वगैरे करा. हा चला दाजी.